ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म्य कथा सार अध्याय 6 दृढ नव्याचे चरित्र. सूत सैनिकाधिकांनी सांगतात की दृढधन्याचे कथानक मी तुम्हाला सांगतो असे नारायण ऋषी म्हणाले. तेव्हा नारद म्हणाले, त्यांची पूर्ण कथा तुम्ही सांगा. नारायण सांगू लागले, फार पूर्वीची गोष्ट आहे. चित्रधर्मा हा हय देशाचा राजा होता. तो खूप पराक्रमी होता. तो शुद्ध बुद्धीचा होता. राजाला मुलगा झाला. त्याचे दृढ नव्वा असे नाव ठेवण्यात आले. तो सर्व गुणसंपन्न असा होता. 64 कलांमध्ये तो पारंगत देखील होता. तो तरुण झाल्यावर चित्रधर्मा राजाने त्यांना राज्य दिले व तो पुलह ऋषींच्या आश्रमात जाऊन त्याने अमरण तपश्चर्या केली. त्याला मोक्ष मिळाला. तेव्हा दृढनर्मा राजाला पितृशोक झाला व पित्याचे उत्तर काय केले. दानधर्म केला. त्याच्या राजधानीचे नाव पुरुषवर्त होते. गुणसुंदरी विदर्भ देशाची राजकन्या त्याची पत्नी झाली. राजा राणीला 4 मुले व 1 कन्या झाली. चित्रवाहा, मणिमान आणि चित्रकुंडलम हे 4 पुत्र. चारुमती ही 1 कन्या. राजकुटुंबात सर्वत्र शांती व वैभव नांदत होते. राजा हा क्षमाशील, सागरासारखा गंभीर, ब्रह्मदेवासारखा समबुद्धीचा, पराक्रमी आणि रामासारखा एक पत्नीव्रती होता. विष्णूसारखा शत्रुनाशक व शीतल होता. वेद, धनुर्विद्या, सुनती, औदार्य हे त्यांचे गुण लोकांमध्ये प्रशंसा पात्र होते. एकदा रात्री राजा झोपला असताना त्यांच्या मनात आले की या जन्मात काही तप, जप, होम ही सत्कर्मे किंवा दान दिली नाही तरी मला एवढे वैभव कसे प्राप्त झाले. अशा विचारातच त्यांची रात्र गेली. दुसऱ्या दिवशी राजा शिकारीसाठी रानात गेला. बरोबर सेना देखील होती. त्याने एका हरिणास बाण मारला. ते हरिण जखमी झाले आणि दूर पळून गेले. त्याच्या रक्ताचे थेंब पडले होते. तेव्हा राजा एकटाच त्याचा शोध घेत पुढे गेला. वाटेत तो थकला. त्याला तहान लागली. त्याला एक सरोवर दिसले. दुपारची वेळ होती. त्याने पाणी प्राशन केले व त्याच्या घोड्याला पाणी पाजले आणि तो वटवृक्षाच्या छायेत पहुडला. तितक्यात तेथे एक सुंदर पोपट आला. तो एकदम मानवी वाणीने बोलू लागला, हे राजा, तुला एवढे वैभव प्राप्त झाले आहे, पण मूळ तत्वाचे चिंतन करत नाहीस. त्या वैभवात तू अडकला आहेस. तुला मोक्ष कसा मिळेल. हे ऐकल्यानंतर राजा भानावर आला. त्याला वाटले, पोपटाच्या रूपाने मला कोणी सावध करत आहे की काय. तेवढ्यात तिथे त्याचे सैन्य आले व पोपट उडून गेला. तो राजा राजगृहामध्ये आला, पण त्याचे मन कुठेच लागेना. सर्व भोग त्याने टाळले. त्याची पत्नी गुणसुंदरी विविध प्रकारे त्याचे मन वळवू लागली, पण तो फारच उद्विग्न होता. राजाला कशाची चिंता आहे हे कुणालाच काहीच कळेना. काही काळाने तेथे वाल्मिक ऋषी आले. राजाने त्यांचे स्वागत केले. भक्तिभावाने त्यांची स्तुती केली, पण राजाचा चेहरा चिंताग्रस्त होता. वाल्मिक ऋषीच्या लक्षात आले. त्यांनी विचारले, तू एवढा चिंताग्रस्त का आहेस. तेव्हा राजाने त्यांना, आपण शिकारीला कसे गेलो, जखमी हरणांच्या मागे धावत असतात कसे थकलो, सरोवराचे पाणी पिऊन वटवृक्षाच्या छायेत कसे बसलो, एक पोपट तिथे कसा आला व काय बोलला, हे सर्व वृत्त वाल्मिक ऋषींनी सांगितले. पोपट म्हणाला, तू एवढे वैभव भोगत आहेस, पण मुख्य तत्वाचे चिंतन का करत नाहीस. तुला मोक्ष कसा मिळेल. हे वाक्य ऐकल्यापासून मी चिंताग्रस्त झालो आहे. राजा म्हणाला, ऋषीवर्य, याचे रहस्य आम्हाला सांगाल का. वाल्मिकीने ध्यान लावून राजाचे पूर्वजन्माचे चरित्र समजावून घेतले. वाल्मिक ऋषी त्याला म्हणाले, तू गेल्या जन्मी द्रविड देशात सुदेव नावाचा ब्राह्मण होतास. गौतमी ही तुझी भार्या होती. तुम्हाला संतान नव्हते, त्यामुळे तू दुःखी होतास. गौतमीने तुझे सात्वन केले व पुत्रापासून सुख मिळतेच असे नाही हे सांगून पुत्रामुळे किती पित्यांना दुःख झाले त्याची उदाहरणे दिली आणि म्हटले, त्यातून तुम्हाला पुत्रच हवा असेल तर श्रीहरीसाठी तपश्चर्या करा. तिचे बोलणे ऐकून तू खरोखर वनात गेला व तो तप करू लागला. तुझ्या खडतर तपाने श्रीहरी प्रसन्न झाले व तुझ्यापुढे प्रकट झाले. त्यांनी तुझी स्तुती करून तू व तुझी पत्नी हात जोडून उभे राहिलात. वाल्मिकी ऋषींना
दुर्योधनाला एवढे सांगितले आणि पुढील कथाभाग पुढच्या अध्यायामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील अध्याय बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.